श्री गुरुचरित्र अध्याय 48. अमरजा संगमे गंधर्वपुर तीर्थ महिमा निरूपणम नाम 48. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वती नमः. दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. ओम नामधारक शिष्य सगुण लागे सिद्धाची चरणा विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करोनिया त्रयमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर राहिला प्रीतीने गाडगापूर कवण क्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सोडून येथ काय कारणे वास केला या स्थानाचे महिमान सांगा स्वामी विस्तारून म्हणून धरिले सिद्धाचे चरण नामधारक तय वेळे ऐकून तयाचे वचन सिद्ध मुनी संतोषोन सांगतसे विस्तारून ऐका श्रोते एक चित्ते अश्विन वद्य चतुर्दशी दीपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नान करावे त्रिस्थळींचे गया प्रयाग आणि वाराणसी चला यात्रे कलत्र पुत्रेंसी विप्र म्हणती श्री गुरुसी आईती करणे म्हणून या ऐकून श्री गुरु हासती ग्राम जवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हायती चला दावीन तुम्हासी ऐसे म्हणून भक्तांसी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्यांसहित श्री गुरुमूर्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार या संगमासी प्रयाग समान पर्यसी छटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा उत्तरे वाहे अमरजा संगम मनोहर थोर गंगा यमुना वाही निर्धार हे तीर्थ बरवे पर्येसा विशेष आपण उत्तरे वाहे याची महिमा अपार आहे शताधिक पुण्य हो एकाशेहून पर्येसा आणि का अष्टतीर्थे असती त्यांचा महिमा असे ख्याती सांगेन ऐका एक चित्ते श्री गुरु म्हणती शिष्यांसी ऐकून श्री गुरूंचे वचन विनविताती भक्तजन अमरजा नदी नाम कवण कवणा पासाव उत्पत्ती श्री गुरु म्हणती भक्तांसी बरवे पुसिले आम्हासी जालंधर पुराणेसी असे कथा प्रख्यात जालंधर नामे निशाचर समस्त जिंतिले वसुंधरा पराभविले इंद्रपूर समस्त देव पळविले देवा दैत्यांसी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्र जाऊनी प्रबोध ईश्वरा प्रति सांगितला इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्य मारिले असे सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून शरणी लागला आम्हा मारितो दैत्यांसी रक्त पडतसे भूमीसी अखिल दैत्य बिंदूंसी अधिक निपजती भूमीवरी स्वर्ग मृत्य पाताळ सर्वत्र भरिले दैत्य कुळ मारिले आमुचे देव सकळ म्हणून आलो तुम्हापाशी ऐसे वचन ऐकून ईश्वर प्रज्वाळला मनी निघाला रौद्र होऊन दैत्य निर्जाळण करावया इंद्र विनवी ईश्वरासी वदावया दैत्यांसी जीवन आणावया देवांसी प्रकार काही करावा संतोषोनी गिरिजारमण अमृत मंत्र उच्चारून घट दिदला तत्क्षण संजीवनी उदक देखा ते उदक घेऊन इंद्रराव त्वरित जातसे स्वभाव
शिंपताची समस्त देव उठविले तय वेळी उरले अमृत घटी होते घेऊन जाता अमरनाथे पडिले भूमी अवचिते प्रवाह झाला क्षितिवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवतारा या कारणे या नदीसी जे स्नान करीती भक्तींचे काळ मृत्यू न होय त्यांसी अपमृत्यू केवी घडे शतायुषी पुरुष होती रोगराईन पीडिती अपस्मारादी रोग जाती ब्रह्महत्यादी पातके अमृत नदी नाम इयेसी संगम झाला भीमरथीसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम कार्तिकादि माघ मासी स्नान करीती भक्तीसी इह सौख्य परलोकासी मोक्ष स्थान पावती सोम सूर्य ग्रहणासी संक्रमण सोम अमावास्यासी पुण्यतिथी एकादशीसी स्नान करिता अनंत पुण्य न साधिता दिवस जरी सदा करिता मनोहरी समस्त दोष जाती दुरी शतायुषी श्रियायुक्त होय ऐसा संगम महिमा एका पुढे सांगत असे तीर्थ विषेखा दिसे अश्वत्थ सन्मुख मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्नान केलिया मनोरथ पाविज काम्या कल्पवृक्ष स्थान अनुपम्या कल्पिले फळ पाविज अश्वत्थ नवे हा कल्पतरु जाणावे तुम्ही निर्धारू जय जय चिंततील मनी नरू पावतील काम्या अवधारा ऐसे मनोरथ तीर्थ ठाऊक असे प्रख्यात सन्मुख असे अश्वत्थ सदा सो याचे गुणे जे जन येऊनी सेवा करीती तयांचे मनोरथ पुरती न धरावा संदेह आता जेते ऐसे म्हणती श्री गुरुनाथ आम्ही वसतो सदा येथे ऐसे जाणा तुम्ही निरुते दृष्टी पडती गरुत्मते खूण तुम्हा सांगेन कल्पवृक्षात पुजोनी मग जावे शंकर भुवनी संगमेश्वरासे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे जैसा पर्वती मल्लिकार्जुन तैसा संगमी रुद्र आपण भक्तिपूर्वक प्रदक्षिणा करावी तुम्ही अवधारा नंदिकेश्वरात नमोनी नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्रासी सवेची परतोनी वृषभासी नमोनी जावे चंडीपाशी पुन्हा जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करोनी ऐका वृषभ स्थानासी येऊनी निका अवलोकावे श्री शिवासी वामहस्ती वृषण धरुनी तर्जनी अंगुष्ट शिंगी ठेवोनी पूजा पाहावी दोन्ही नयनी इंद्रा समान होय नर धन धान्यादी संपत्ती लक्ष्मी राहे अखंडिती पुत्र पौत्र त्यांची होती संगमेश्वर पूजिलिया पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियेसी ग्राम असे नागेशी तेथून उद्भव असे जाण त्याचे असे आख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व संग त्याग करीत आपण असे अनुष्ठानात सदा ध्यायी श्री शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिसे दृष्टी जवळी विप्राल्हादे सर्व काळी देह भाव विसरोनी खिंडत असे लोक म्हणती विसात्यासी निंदा करीती बहुवसी दोघे बंधू असती तयासी नामे त्यांची अवधारा एकाचे नाम असे ईश्वर
दुसरा नामे असे पांडुरंगेश्वर, बंधू ते केला अव्हेर आपण निघाले काशीसे. करोनिया सर्व आयती समस्त निघाले त्वरिती, तया पिशाते सवे पाचारीती चला जाऊ म्हणून या. ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक, बंधूसे म्हणे द्विज ऐका नका जाऊ काशीसे. विश्वेश्वरासे मज जवळी दाखवीन तुम्हा ते तात्काळी, आश्चर्य करती लोक सकळी दाखवी म्हणती बंधुजन. काशीस जावे अति प्रयास येथे भेटे तरी का सायास, म्हणून बोलती अति हर्षे तये वेळी अवधारा. इतुकी अवसरे विप्र गंगा स्नान करी, ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वराला तया जवळे. विनवीतसे शिवासी आमा पाहिजे नित्य काशी, दर्शन व्हावे विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला ती प्रीती, दिसे काशी क्षेत्र निश्चिती म्हणे कर्णिका कुंड झाले. विश्वेश्वराची मूर्ती एक निघाली कुंडातून विषेख, नदी उत्तरे दिशेनिक उद्भवली परी येसा. उदक निघाले कुंडातून जैसी भागीरथी गहन, जे जे असती काशीत खूण समस्त लोकांचे दिसतसे. संगम जाहला नदी भीमा तीर्थ काशी अतिउत्तमा, आचार करती मनोधर्मा बंधू ज्ञानी म्हणती मग. म्हणे ब्राह्मण बंधूंची काशीसी न जावे आमुचे वंशी, समस्ती आचरावे हेची काशी आम्हा शंकरे सांगितले. आपुले नाम भ्रांत म्हणा गोसावी नाम निर्धारी खूण, तुम्ही दोघे बंधुजना आराध्य ऐसे आरोपिले. दोघे जावे पंढरपुरा तेथे असे पुंडलिक वरा, सदा तुम्ही पूजा करा आराध्य नाम विख्यात. प्रतिवर्षी काशीसी येथे यावे निर्धारेंसी, तीर्थ असे अतिविशेषी ऐसे म्हणे तो ब्राह्मण. श्री गुरु म्हणती भक्त जनासी काशी तीर्थ प्रगटले ऐसे, संशय न धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्षही. ऐकोनी समस्त द्विजवर करीती स्नान दान आचार, तेथून पुढे येते गुरुवर सिद्ध सांगे नामधारका. श्री गुरु म्हणती सकळी कांसी तीर्थ दाविती पाप विनाशी, स्नान मात्र पापनाशी जैसे तृण अग्नी लागे. आपुले भगिनी रत्नाबाईसी, दोष असे बहुवशी बोलावून त्या समयासी. पुसताती श्री गुरुमूर्ती ऐक पूर्वदेह भगिनी, तू आलीस आमुचे दर्शनी. पाप तुझे असे गहनी आठवण करी मनामध्ये, ऐकोनी श्री गुरुचे बोल पाया पडे वेळोवेळ. अज्ञान आपण मूढ केवळ इतुके ज्ञान कैंचे मज. तू जगदात्मा विश्वव्यापक, तुझी ज्ञान ज्योती दीपक. सर्व जाणसी तुझी एक विस्तारून सांग मज. श्री गुरु म्हणती ती ऐसी आपुले पाप मज पुससी. व दिले 5 मार्जारासी नेणसी खूण धरी आपुले. होती मार्जारी गर्भिणी प्रसूती झाली भांड्या मधुनी. न पाहता तू उदक घातलेसी झाकून ठेविले अग्निवरी. 5 मार्जारांचा घात लागले आणिक दोष बहुत. ऐसे ऐकोनी पाहे त्वरित श्वेत पुष्ट झाले तिसे. देखून या भयाभीत झाली श्री गुरुचरणी येऊन लागली. विनवीत से करुणा बहाळे कृपा करिगा श्री गुरुमूर्ती. समस्त पापे करू निराशी तीर्था जाती वाराणसीसे. मी आले तुझे दर्शनाचे पापा
वेगळी होईन म्हणून श्री गुरु पुसती तियसी तुझा सती पापराशी पुढील जन्मी जरी भोगीसी तरी जाईल कुष्ठ आताची रत्नाबाई विनवी स्वामी यांसी उबगले बहुजन्मासी याची काजे तुझे दर्शनासी आले मी मुक्त होईन म्हणून आता पुरे जन्म आपणासी म्हणून धरिले तुझे चरणा याची जन्मी भोगीन भोगासी पाप आपण म्हणतसे इतुके ऐकून श्री गुरुमूर्ती रत्नाबाईस निरोप देती पाप विनाशी तीर्था जाय त्वरी येते स्नान मात्रे जाईल कुष्ठ नित्य करीवो येथे स्नान सप्त जन्मींचे पाप भग्न संदेह न धरिवो अनुमान म्हणून सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखिले दृष्टीसे स्नान करिता त्रिरात्रीसे कुष्ठ अतिशय परिहारिले ऐसे प्रख्यात तीर्थ देखा नाम पाप विनाशी ऐका जे स्नान करीती भाविका सप्त जन्मींची पापे जाती तीर्थ महिमा देखोन रत्नाबाई संतोषोन राहिली मग मठी बांधोन तीर्था सन्निध अवधारा पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरुदाविदी सगळी का स्नान मात्र होय अनिका याचे आख्यान बहु असे जम्बुद्वीपे जितकी तीर्थे एक महिमा अपरिमित तितोकी या वास कोटी तीर्थे विस्तार असे सांगता सोम सूर्य ग्रहणासी अथवा संक्रांती पर्वणीसी अमावास्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तेथे करावे सवत्सेसी धेनु देखा सालंकृत करून ऐका दान द्यावे द्विजानिका कोटी गोदान फळ असे हे तीर्थ महिमा आहे ऐसी एक एक दान कोटी सरसी जे घडेल शक्तीसी दान येथे करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अति विनोद गया तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा जे जे आचार गयसी करावे ते परियेसी पूजा करा रुद्रपादासी कोटी जन्मींची पापे जाती पुढे असे चक्रतीर्थ अति विशेष पवित्र केशवदेव सन्निध तत्र पुण्यराशी स्थान असे या तीर्थी स्नान करिता पतित होय ज्ञानवंता अस्ति होती चक्रांकिता द्वारावती समान देखा तिये स्थानी स्नान करोनी पूजा करावी केशव चरणी द्वारावती चतुर्गुणी पुण्यासे अवधारा ऐकोनी श्री गुरूंचे वचन समस्त करीती स्नान दान पुढे असे मनमत गहन तीर्थ सांगती श्री गुरु ग्राम पूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियेसी जैसे गोकर्ण महाबळेश्वरासी समान क्षेत्र परियेसा मन्मथ तीर्थी स्नान करावे कल्लेश्वरात पूजावे प्रजावृद्धी होय बरवे अष्टैश्वर्ये पाविजे अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा ऐसा अष्टतीर्थ महिमा सांगते श्री गुरु पुरुषोत्तमा संतोष झाले भक्त प्रेमाती उल्हास करिताती म्हणते समस्त भक्त जन निणू तीर्थांचे महिमान स्वामी निरोपील कृपेने पुनित केले आमासे जवळी असता समस्त तीर्थे का जावे दूर यात्रे स्नान मात्रे होय पवित्र म्हणून समस्त आचरते अष्टतीर्थे निरोपोन श्री गुरु आले मठस्थान
स्वमाराधना करीती भक्तजन महानंद प्रवर्धला. सिद्ध म्हणे नामधारकासी तीर्थ महिमा आहे ऐसी. श्री गुरूंनी निरोपिले आम्हासी म्हणून तुझ सांगितले. म्हणे सरस्वती गंगाधर क्षेत्र थोर गाणगापूर. तीर्थे असती अपरंपर आचरा तुम्ही भक्तीने. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरजा संगमे गंधर्वपूर तीर्थ महिमा निरूपणं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 105. यथार्थ श्री गुरुचरित्र अमरजा संगम गंधर्वपूर तीर्थ महिमा निरूपणम नाम अध्याय 48. नामधारकाने सिद्ध मुनींना नमन केले व हात जोडून विनवणी केली. तो म्हणाला, हे स्वामी, श्री नृसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचा अवतार आहेत. त्यांनी निवासासाठी गाणगापूर निवडले. या पृथ्वीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, पण इतर कुठेही न जाता त्यांनी गाणगापूरच का निवडले हे मला सांगा. या स्थानाचे असे काय विशेष आहे ते मला सांगावे. हे ऐकून सिद्ध मुनी पुढे सांगू लागले. अमरजा महात्म्य. अश्विन चतुर्दशी दीपावलीच्या पर्वणीस श्री गुरु शिष्यांना म्हणाले, आज त्रिस्थळीचे स्नान करा. अर्थात काशी, गया व प्रयाग यांना त्रिस्थळी म्हणतात. यात्रेला जायचे म्हणून बायको मुलांसह सारे तयारीला लागले. तेव्हा स्वामी हसून म्हणाले, अरे, तुम्हाला यात्रेची तयारी करण्याची आवश्यकता नाही. आमच्या गावाजवळ सर्व तीर्थे आहेत, मी तुम्हाला दाखवितो. असे म्हणून भक्तांसह अमरजा संगमावर गेले. सर्वांनी तेथे स्नान केले. श्री गुरु म्हणाले, या संगमाचा महिमा अपार आहे. या षटकुळामध्ये तीर्थावर स्नान करणे म्हणजे प्रयाग येथे स्नान करण्यासारखे आहे. येथे उत्तर वाहिनी भीमा नदी आहे. अमरजा नदीशी तिचा संगम मनोहर आहे. भीमा व अमरजा या जणू गंगा व यमुनाच आहेत. ही उत्तर वाहिनी नदी असल्यामुळे येथे स्नान केल्यास काशीहून शतपट पुण्य लाभते. आणखी येथे 8 तीर्थे आहेत. त्यांचा महिमा अपार आहे. ते कसे ते मी सांगतो. तेव्हा भक्तगणांनी विचारले, या नदीला अमरजा का म्हणतात? तिची उत्पत्ती कशी व कुठे झाली? तेव्हा श्री गुरु म्हणाले, बरे झाले ते तुम्ही विचारले. याची कथा सांगतो. पुराणात जालंधराची कथा आहे. जालंधर हा राक्षस होता. त्याने समस्त पृथ्वीवर विजय मिळविला. देवांचा राजा इंद्राचा देखील त्याने पराभव केला. इंद्रनगरी जिंकून सर्व देवांना पळवून लावले. देवदैत्यांचे युद्ध झाले. त्यात पुष्कळ देव मारले गेले. इंद्राने शंकराकडे जाऊन ही घटना सांगितली. ते म्हणाले, हे शिवशंकरा, दैत्यांनी सर्व देवांना ठार मारले. तुम्ही त्वरित मार्ग काढून समस्येचे निवारण करावे. असे म्हणून इंद्र शंकराच्या चरणावर नतमस्तक झाला. तो पुढे म्हणाला, आम्ही दैत्यांना मारतो. त्यांचे रक्त जमिनीवर पडले की त्या रक्ताच्या थेंबापासून आणखीन राक्षस तयार होतात. स्वर्ग पाताळ सर्व दैत्य कुळाने भरले आहेत. आमचे सर्व देव मारून टाकले म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. हे ऐकून ईश्वराला संताप आला. रुद्र रूप धारण करून ते दैत्य संहार करावयास निघाले. तेव्हा इंद्र म्हणाले, हे महादेवा, आपण दैत्यांचा संहार कराल ते ठीक आहे, परंतु आपले देव मरून पडले आहेत. त्यांना पुन्हा जिवंत करण्यासाठी काही उपाय करावा. तेव्हा प्रसन्न होऊन गिरिजारमणाने अमृत वचनाचा उच्चार केला व संजीवन देणाऱ्या उदकाचा घट इंद्राला दिला. ते अमृत जल घेऊन इंद्र आपल्या नगरीत गेले व समस्त मृतदेवांवर ते जल शिंपून त्यांना जिवंत केले. ते अमृत जल घेऊन जाताना झळकून थोडे जमिनीवर पडले. त्याचा पृथ्वीवर नदीचा प्रवाह झाला. ती संजीवनी नावाने उद्भवली म्हणून पृथ्वीवर अमरजा नावाने प्रसिद्ध झाली. त्यामुळे या नदीत जे भक्तीने स्नान करतात त्यांना महामृत्यू येत नाही, अपमृत्यू येत नाही. ते शतायुषी होतात.
रोगराई नष्ट होते. फेफडे इत्यादी महारोगांसारखे रोग नष्ट होतात. ब्रह्महत्यादी पापे नष्ट होतात. तिचा भीमा नदीशी संगम झाला. तेथे तिला अमृत नदी असे नाव दिले गेले. त्या तीर्थाला प्रयागासमान महत्त्व आहे. कार्तिक माघ महिन्यात येथे स्नान केल्यास या पृथ्वी तलावर सुख सौख्य उपभोगून शेवटी मोक्ष प्राप्त होतो. चंद्र सूर्य ग्रहणाच्या वेळी संक्रांत सोमवती अमावस्येला पुण्यतिथी एकादशीला स्नान केल्यास अनंत पुण्य प्राप्त होते. ह्या पर्व काळाच्या दिवशी स्नान करणे अशक्य झाले तरी केव्हाही येथे स्नान केल्याने समस्त दोष नाश पावतात. ते शतायुषी होतात. असा संगम स्नानाचा महिमा आहे. मनोरथ तीर्थ, त्यापुढे मनोरथ नावाचे तीर्थ आहे. तेथे पिंपळाचा अर्थात अश्वत्थाचा वृक्ष आहे. त्या तीर्थावर स्नान केल्यास इच्छिलेले मनोरथ पूर्ण होतात. ते कल्पवृक्षाप्रमाणेच कल्पिलेले फळ देणारे हे तीर्थ आहे. तेथील अश्वत्थ वृक्ष नसून कल्पतरू आहे. लोक जी इच्छा करून तेथे जातात त्यांच्या त्या त्या इच्छा पूर्ण होतात. हे मनोरथ तीर्थ व त्यापुढे अश्वत्थ हा कल्पवृक्ष आहे. म्हणूनच मी येथे वास करतो याची तुम्ही खात्री बाळगा. येथे गरुड पक्षी दिसतात. तीच माझ्या अस्तित्वाची खूण समजावी. हे पक्षी गाणगापुरात दिसतात हे सत्य आहे. संगमेश्वर, कल्पवृक्षाचे पूजन करून संगमेश्वराला जावे. तेथे शंकराच्या मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करावी. जसा श्रीशैल्यावर मल्लिकार्जुन आहे तसाच संगमावर शंकर आहे. भक्तिपूर्वक पूजा करून शंकराची प्रदक्षिणा करावी. नंदिकेश्वराला नमन करून चंडीला नमस्कार करावा. नंतर नंदीच्या उजवीकडून सोमसूत्राला जावे. तेथून परत येऊन वृषभाला अर्थात नंदीला नमन करावे. नंतर चंडीला नमस्कार करून सोमसूत्राला जावे अशी प्रदक्षिणा करावी. अशा 3 प्रदक्षिणा कराव्या. नंतर वृषभाला येऊन शिवाचे अवलोकन करावे. नंदीचा वृषण अर्थात अंडकोश डाव्या हातात धरून उजव्या हाताचा अंगठा व तर्जनी नंदीच्या शिंगावर ठेवून त्यामधून दोन्ही डोळ्यांनी शिवपूजा पाहावी. अशी शिवपूजा पाहिल्यास मनुष्य इंद्राप्रमाणे वैभवशाली होतो. संगमेश्वराची पूजा केल्यास धनधान्यादी संपत्ती प्राप्त होऊन लक्ष्मी त्याच्या घरी अखंड वास करते. त्याला पुत्रपौत्र होतात. वाराणसी तीर्थ एक आख्यान. पुढे वाराणसी तीर्थ अर्थात काशीत आहे. ते अर्धा कोस अंतरावर आहे. नागेशी गावाजवळच त्याची उत्पत्ती होते. त्याचे एक आख्यान आहे. ही कथा नाही तर ती सत्य घटना आहे. भारद्वाज गोत्राचा एक ब्राह्मण होता. तो विरक्त होता. ईश्वर भक्त होता. त्याने सर्व संग परित्याग केला होता. सदा सर्व काळ शिवाचे ध्यान करीत असे, अनुष्ठान करीत असे. त्याची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाला. त्याला शंकर भगवान नेहमी साक्षात दिसत असे. त्यामुळे तो ब्राह्मण देहभान विसरून तन्मय होऊन हिंडत असे. लोक त्याला वेडा म्हणून त्याची निंदा करीत असत. त्या ब्राह्मणाला 2 भाऊ होते. एक ईश्वर आणि दुसरा पांडुरंगेश्वर अशी त्या दोघांची नावे होती. त्यांनी आपल्या बंधूला सोडून काशीला जाण्याची तयारी केली. सर्व तयारी करून ते निघाले असता त्या ब्राह्मणाला त्याच्या भावांनी चलतोस का बरोबर म्हणून विचारले. तो ब्राह्मण ब्रह्मज्ञानी होता. मूर्ख लोक त्याला वेडा म्हणत. तो बंधूंना म्हणाला, अरे तुम्ही काशीला जाऊ नका. विश्वेश्वर माझ्याजवळच आहे. मी तुम्हाला दाखवितो. सकल लोक आश्चर्य करायला लागले. त्याचे बंधू म्हणाले, दाखव कुठे आहेत ते विश्वेश्वर. काशीस जाणे अत्यंत कष्टाचे आहे. विश्वेश्वराचे येथेच दर्शन झाले तर एवढे श्रम कशाला करायचे असे बोलून ते आनंदित झाले. या ब्राह्मणाने तत्काळ नदी स्नान केले. ध्यान करू लागताच शंकर प्रकट झाले. त्या ब्राह्मणाने शिवाला विनवणी केली. तो म्हणाला, हे शिवा, मला तुझे नित्य दर्शन झाले पाहिजे. काशी क्षेत्र येथे माझ्याजवळ पाहिजे असे म्हणून तो चरणी लागला. तेव्हा तो भोळा ईश्वर चक्रवर्ती प्रसन्न झाला. त्या ब्राह्मणाच्या समोरच काशी क्षेत्र दिसू लागले. मणिकर्णिका कुंड समोरच तयार झाले.
त्या कुंडातून विश्वेश्वराची मूर्ती निघाली. उत्तरवाहिनी नदी तेथे उत्पन्न झाली. कुंडातून उदक निघाले. काशी क्षेत्रासारखा संपूर्ण देखावा दिसू लागला. भीमा नदीचा संगम म्हणजे काशी क्षेत्रच झाले. मग त्याच्या बंधूंनी मनोभावे स्नान करून विश्वेश्वराची पूजा केली. तेव्हा तो आपल्या बंधूंना म्हणाला, आता आपल्या कुटुंबातील लोकांना काशीला जाण्याचे काही कारण नाही. हीच आपली काशी असे समजून राहावे, अशी मला ईश्वराची आज्ञा झाली आहे. माझे नाव भ्रांत आहे, तसेच गोसावी हे देखील नाव आहे. तुमचे दोघांचे नाव आराध्य राहील. तुम्ही दोघे पंढरपूरला जा. तेथे तुम्ही पुंडलिक वरद याची पूजा करा. तुमची आराध्य या नावाने ख्याती होईल. दरवर्षी येथे काशी यात्रेनिमित्त जरूर यावे. या तीर्थाचे विशेष महात्म्य आहे, असे त्या ब्राह्मणाने आपल्या बंधूंना सांगितले. श्री गुरु म्हणाले, अशा तऱ्हेने येथे काशी क्षेत्र प्रगट झाले. मनात संशय ठेवू नका. ही प्रत्यक्ष वाराणसीच आहे. हे वचन ऐकून भक्तजनांनी स्नान व इतर आचार केला. पापविनाशी तीर्थ. स्वामींना पूर्वाश्रमीच्या बहिणीची भेट. आता पापविनाशी तीर्थ पहा. येथे स्नान केल्याने जसे अग्नीने गवत जळून जाते, तसे पाप नष्ट होते. श्री नृसिंह सरस्वती स्वामींची पूर्वाश्रमीची बहीण रत्नाबाई हिला पूर्वकर्माचा मोठा दोष होता. तिला बोलावून विचारले, हे रत्नाबाई ऐक, तू आमची पूर्वाश्रमीची बहीण आहेस. तू येथे दर्शनासाठी आली आहेस. तुझे पाप फार मोठे आहे. त्याची आपल्या मनात आठवण कर. श्री गुरूंचे बोल ऐकून ती स्वामींच्या पाया पडली व म्हणाली, मी अज्ञानी आहे, मूर्ख आहे, अडाणी आहे. मला एवढे ज्ञान कसे असणार? तुम्हीच जगदात्मा आहात, विश्वव्यापक आहात, ज्ञानज्योती तुम्हीच आहात. तुम्हीच सर्व काही जाणता, तरी मला समजावून सांगा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुझे पाप मला विचारतेस म्हणून मी सांगतो. तू 5 मांजरांना ठार मारलेस. तुला ते आठवत नाही. मांजरी गर्भवती होती. ती एका भांड्यात प्रसूत झाली. तू ते न पाहता त्या भांड्यात पाणी टाकून झाकण ठेवले व ते भांडे अग्नीवर ठेवले. त्यामुळे 5 मांजरांची हत्या झाली. तुला आणखीही दोष लागले आहेत. हे वचन ऐकून तिला तिच्या शरीरावर पांढरे कोड उठलेले दिसले. त्यामुळे ती भयभीत झाली. स्वामींच्या चरणावर तिने लोळण घातले. दीनवाणीपणे विनवण्या करू लागली. ती म्हणाली, हे देवा, लोक मोठमोठी पापे करतात व काशी क्षेत्री जातात. मी माझे पाप नष्ट होईल या आशेने आपल्याकडे आले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुझे पाप पुष्कळ आहे. तू या पापाचे फळ पुढील जन्मी भोगावयास तयार असशील तर तुझ्या अंगावर उठलेले कोड आता नष्ट होईल. तेव्हा रत्नाबाई म्हणाली, मी आता या जन्माला कंटाळले, म्हणूनच मी तुमच्या दर्शनासाठी आले. आता पुढील जन्म नको, मला मुक्ती पाहिजे. जे काही भोग भोगावयाचे असतील ते याच जन्मी भोगावयास मी तयार आहे. तेव्हा स्वामींनी रत्नाबाईला निरोप दिला व म्हणाले, तू पापविनाशी तीर्थाला जाऊन स्नान कर. तुझे कोड नष्ट होईल. त्या कुंडावर नित्य स्नान कर. त्यामुळे 7 जन्मांचे पाप नष्ट होईल. मनात कोणताही संदेह ठेवू नको. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, आम्ही हे दृश्य स्वतः पाहिले आहे. त्या रत्नाबाईने 3 रात्री तेथेच स्नान केल्याबरोबर तिचे कोड नष्ट झाले. असे प्रख्यात पाप विनाशी तीर्थ आहे. जे लोक भक्तिभावाने येथे स्नान करतात त्यांची 7 जन्मांची पापे नष्ट होतात. त्या तीर्थाचा महिमा पाहून रत्नाबाई आनंदित झाली व एक लहानसा मठ बांधून तेथेच राहू लागली. कोटी तीर्थ. पुढे श्री गुरूंनी कोटी तीर्थ दाखविले. येथे स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्याचे एक आख्यान आहे. जंबूद्वीपात जितकी अपार महिमा असणारी तीर्थे आहेत ती सर्व कोटी तीर्थात आहेत. चंद्र सूर्यग्रहण, संक्रांत पर्वणी, अमावस्या, पौर्णिमा व प्रतिपदा या तिथींना येथे स्नान करावे. सवत्स धेनू सालंकृत अर्थात अलंकारित करून ब्राह्मणाला दान दिल्यास कोटी गोदानाचे फळ मिळते. हे या तीर्थाचे वैशिष्ट्य आहे. येथे जितके दान कराल त्याच्या कोटीपट पुण्य मिळते. म्हणून येथे आपल्या शक्तीनुसार दान करावे.
रुद्रपाद तीर्थ, चक्रतीर्थ. पुढे रुद्रपाद तीर्थ आहेत. त्याची कथा मोठी गमतीदार आहे. हे गया तीर्थाप्रमाणे फल देणारे तीर्थ आहे. जी जी कार्ये गयेला करावयाची असतात ती सर्व या तीर्थावर करावीत. रुद्रपादाची पूजा केल्यास कोटी जन्माची पापे नष्ट होतात. पुढे चक्रतीर्थ आहे. चक्रतीर्थाजवळ केशवदेवाचा वास आहे. हे फार पवित्र तीर्थ आहे. येथे पूजा केल्याने अगणित पुण्य प्राप्त होते. त्या तीर्थावर स्नान केल्यास पतित जण ज्ञानवंत होतात. द्वारावती अर्थात द्वारकाप्रमाणे इथेही अस्थिवर चक्र दिसतात. तेथे स्नान करून केशवाची पूजा करावी. तेथे द्वारकेपेक्षा चौपट पुण्य प्राप्त होईल. हे ऐकून समस्त भक्तगणांनी स्नान करून दान केले. मन्मथ तीर्थ. नंतर मन्मथ तीर्थाबाबत सांगितले. गाणगापूर गावाच्या पूर्व भागाला कल्लेश्वर तीर्थ आहे. या क्षेत्राचे गोकर्ण महाबळेश्वरासारखे महत्त्व आहे. मन्मथ तीर्थावर स्नान करून कल्लेश्वराची पूजा करावी. त्याने वंशवृद्धी होऊन अष्टैश्वर्य प्राप्त होतात. श्रावण महिन्यात येथे अखंड अभिषेक करावा. कार्तिक महिन्यात दीपाराधना करावी. त्यामुळे अनंत पुण्य लाभते. असा अष्टतीर्थ महिमा आहे. हा महिमा ऐकून भक्तगण प्रेम संतुष्ट झाले. ते म्हणाले, स्वामी, आम्हाला या तीर्थांची माहिती नव्हती. आपण आम्हाला ती माहिती दिली व आम्हाला पुनीत केले, पवित्र केले. सर्व तीर्थ जवळ असताना दूर जाण्याची काय आवश्यकता आहे? येथे स्नान केले तरी आपण पवित्र होतो असे म्हणून समस्त भक्तगणांनी त्याप्रमाणे आचरण केले. अष्टतीर्थांची माहिती सांगून स्वामी मठात आले. भक्तांनी मोठी समाराधना केली. मोठे उत्साहित होऊन उत्सव साजरा केला. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्तभाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 48. ओम तत्सत.